Hi students, good morning to all of you. In last few lectures, we have started a topic logic gates and sequential circuits from our CS2 paper. In last lecture, we have discussed about the point flip-flop circuit. Last lecture ला पण flip-flop circuit जे आहे किंवा फ्लिप-फ्लॉप कॉम्बिनेशनल सर्किट या पॉइंटला पण लास्ट लेक्चरला स्टार्ट केले आहे. त्याच्यामध्ये बेसिक जी इन्फॉर्मेशन आहे फ्लिप फ्लॉपची, दॅट मीन्स व्हॉट इज मीन बाय फ्लिप फ्लॉप. तर फ्लिप फ्लॉप काय आहे तर एक बायनरी स्टोरेज डिव्हाइस म्हणून यूज केलं जातं की ज्याच्यामध्ये डेटा फक्त बायनरी फॉर्मॅटमध्ये स्टोअर केला जातो, दॅट मीन्स 0 and 1. मग हे फ्लिप फ्लॉप सर्किट्स जे आहेत ते कुठं यूज केले जातात तर जे काही आपले रजिस्टर्स आहेत किंवा जे काही मेमरी सर्किट आहेत किंवा काउंटर्स याच्यामध्ये काय केला जातो तर ह्या फ्लिप फ्लॉप सर्किटचा यूज केला जातो. त्याच्यानंतर या फ्लिप फ्लॉपमध्ये 3 टाईपचे फ्लिप फ्लॉप सर्किट्स आपल्याला स्टडी करायचे. त्यातला पहिला फ्लिप फ्लॉप सर्किट जे आहे ते आहे RS फ्लिप फ्लॉप की जे आपण लास्ट लेक्चरला स्टार्ट केलं आहे. लक्षात आलं तुमच्या की लास्ट लेक्चरला आपण कुठे होतो तर RS फ्लिप फ्लॉप जे आहे ते RS फ्लिप फ्लॉपचं आपण लास्ट लेक्चरला स्टार्ट केलं. मग याच्यामध्ये आपण काय पाहिलं हो तर R मीन्स काय असतं तर रिसेट असते, दॅट इज 0. आणि S मीन्स काय तर सेट, दॅट इज 1. आणि सेटलाच काय म्हटलं जातं तर फ्लिप म्हटलं जातं आणि रिसेटला काय म्हटलं जातं तर फ्लॉप. मग RS फ्लिप फ्लॉप ज्या वेळेला आपण लास्ट लेक्चरला स्टडी केलं त्याला RS फ्लिप फ्लॉपचं जर कन्स्ट्रक्शन बघितलं तर या पद्धतीनं काय आहे याचं कन्स्ट्रक्शन आहे. याचा सिम्बॉल मी इथं ड्रॉ करते. RS फ्लिप फ्लॉप काय आहे तर ज्याला तुम्ही 2 इनपुट्स प्रोव्हाइड करता. त्यातलं एक इनपुट जे आहे ते आहे सेट आणि सेकंड इनपुट काय असणार आहे तर रिसेट. सेट म्हणजे व्हॅल्यू किती असणार आहे तिथं 1 ही व्हॅल्यू असणार आहे आणि रिसेट म्हणजे तिथं व्हॅल्यू काय असणार आहे 0 असणार आहे. आणि त्यानुसार तो काय करत असतं तर आपल्याला 2 आउटपुट्स प्रोव्हाइड करत असतं. एक आउटपुट येतं त्याचं क्यू की जे ऑर्डरनरी आउटपुट आहे आणि दुसरं आउटपुट असते त्याचं क्यू बार. RS फ्लिप फ्लॉपची जी सर्किट डायग्राम आहे ती सर्किट डायग्राम किंवा कन्स्ट्रक्शन जे आहे ते या पद्धतीचं आहे. त्याचा जो सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन आहे हे त्याचं काय आहे सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन आहे. त्याच्यानंतर अजून आपण काय पाहिलं तर डिसेबल स्टेट आणि इनेबल स्टेट. डिसेबल स्टेट कधी असते तर ज्याला आपण नॉर गेटचा यूज करून फ्लिप फ्लॉप कन्स्ट्रक्ट करतो त्याला जर नॉर गेटचं लॉजिक जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये दोन्हीपैकी एक इनपुट जर हाय असेल तर तुमचा रिझल्ट तिथं काय येतो y=0 येतो, म्हणजेच रिझल्ट काय असतो तिथं फॉल्स असतो. मग त्याला काय म्हटलं जातं तर डिसेबल स्टेट. आणि इनेबल स्टेट कधी असते तर ज्या वेळेला तुम्ही एन अँड गेटचा यूज करून कन्स्ट्रक्शन करता आणि एन अँड गेटच्या लॉजिकमध्ये काय सांगितलं जातं तर दोन्हीपैकी एक इनपुट जर तुमचं लो असेल तर तुम्हाला आउटपुट काय मिळणार आहे हाय मिळणार आहे. त्याच स्टेटला काय म्हटलं जातं तर इनेबल स्टेट म्हटलं जातं. इथपर्यंतचा पार्ट आपण लास्ट लेक्चरमध्ये स्टडी केला होता. आता ॲक्च्युली आपल्याला काय बघायचं आहे तर RS फ्लिप फ्लॉप जे आहे त्याचं कन्स्ट्रक्शन कसं केलं जातं किंवा त्याचं वर्किंग जे आहे ते वर्किंग आपल्याला स्टडी करायचं आहे. मी मागच्याच लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं की जे काही फ्लिप फ्लॉप आहेत ते डिझाईन करण्यासाठी काय केलं जातं तर जे युनिव्हर्सल बिल्डर ब्लॉक्स आहेत किंवा युनिव्हर्सल बिल्डर गेट्स की ज्याच्यामध्ये नॉर गेट आणि एन अँड गेट हे 2 गेट कसे आहेत तर युनिव्हर्सल गेट आहेत की ज्याचा यूज करून आपण काय करू शकतो तर बाकीचे गेट्स कन्स्ट्रक्ट करू शकतो. मग ज्याला RS फ्लिप फ्लॉप हे कन्स्ट्रक्ट केलं जातं त्याला एकतर तिथं नॉर गेटचा तुम्ही यूज करू शकता किंवा एन अँड गेटचा यूज करून तुम्ही ते गेट कन्स्ट्रक्ट करू शकता. इथं जर तुम्ही डायग्राम पाहिली तर इथं डायग्राममध्ये काय दिसते बघा तुम्हाला, हे जे 2 आहेत हे 2 कसले गेट आहेत हो तर आपण शिकलेलो आहे नॉर गेटचा जो सिम्बॉल आहे तो या 2 नॉर गेट म्हणजे इथं वापरलेले आहेत. म्हणजे हे जे RS फ्लिप फ्लॉप कन्स्ट्रक्ट केलेलं आहे ते कसं कन्स्ट्रक्ट केलेलं आहे तर 2 नॉर गेटचा यूज केलेला आहे. म्हणून इथं हेडिंग काय दिले बघा मी, कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग युजिंग नॉर गेट.
नॉर गेटचा यूज करून आपण इथं काय करणार आहोत, RS फ्लिप फ्लॉप कन्स्ट्रक्ट करणार आहोत. आता इथं आपल्याला हे समजलं की इथं 2 नॉर गेटचा यूज करायचा आहे. मग आता हे 2 नॉर गेट यूज करत असताना ते कसे यूज केलेत बघा, पॅरलल यूज केलेत का, तर नाही आहे. इथं काय केलेत, जर हे नॉर गेट बघितले तर ते 2 नॉर गेट कसे केलेत, तर एकमेकांना क्रॉस कपल केलेले आहेत. इथून काय करणार आहोत, तुम्ही इनपुट प्रोव्हाइड करणार आहात. एक इनपुट असणार आहे तुमचं R आणि दुसरं इनपुट असणार आहे S. ही जर डायग्राम तुम्ही व्यवस्थितरित्या पाहिली तर बऱ्याचशा गोष्टी तुमच्या इथं क्लिअर होतील. आपण पहिल्याच स्टेपमध्ये काय सांगितलं मी की 2 इनपुट्स द्यायचे आणि 2 आउटपुट्स मिळणार आहेत. एक आउटपुट असणार आहे Q आणि दुसरा आउटपुट असणार आहे Q बार. आता इथं ज्याला तुम्ही इनपुट प्रोव्हाइड करता त्याला एक इनपुट असणार आहे R आणि दुसरं इनपुट असणार आहे S. आता हे 2 इनपुट ज्याला प्रोव्हाइड करता त्याला त्याचा जे काही नॉर गेटचा रिझल्ट येणार आहे आणि त्याचं जे आउटपुट मिळणार आहे ते Q तुम्हाला मिळणार आहे. मग ते जे आउटपुट आहे ते इथून परत काय केले, तर हे दुसरं नॉर गेट जे वापरलेलं आहे त्याच्यासाठी ते काय केलेलं आहे, तर इनपुट म्हणून वापरलेलं आहे. बघा लक्षात घ्या, पहिल्या गेटपासून जे तुम्हाला आउटपुट मिळणार आहे Q, ते मिळालेला आउटपुट दुसऱ्या गेटसाठी काय केलं जाते, तर इनपुट म्हणून वापरलं जाते. आणि परत नॉर गेटपासून काय केला जातो, तर त्याचा रिझल्ट तयार केला जातो आहे आणि तो काय असणार आहे Q बार. आणि परत हे काय केलं आहे त्यांनी बघा, तर Q बार जे तुम्हाला इथून आउटपुट मिळणार आहे ते आउटपुट परत काय केले, तर पहिल्या गेटसाठी इनपुट म्हणून वापरलेलं आहे. म्हणजे हे जे 2 गेट्स आहेत, हे पहिलं नॉर गेट आणि दुसरं नॉर गेट, हे दोघांच्या मध्ये काय केलं, तर कपलिंग केलेलं आहे किंवा ते एकमेकांच्या मध्ये मिक्स केले की जेणेकरून पहिल्यापासून मिळणारं जे आउटपुट आहे ते दुसऱ्या गेटसाठी इनपुट म्हणून वापरायचं आणि दुसऱ्या गेटपासून मिळणारं जे आउटपुट आहे Q बार ते पहिल्या गेटसाठी काय केलं जातं, ॲज अ इनपुट म्हणून वापरलं जातं. या पद्धतीनं काय केलेलं आहे, याचं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. आता हे झालं याचं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन की ज्याच्यामध्ये R आणि S हे 2 काय केलेले आहेत, इनपुट्स म्हणून प्रोव्हाइड केलेले आहेत आणि इकडे आपल्याला Q आणि Q बार काय मिळत आहेत, हे 2 आउटपुट्स मिळत आहेत. आता याचं आपण काय बघणार आहोत, तर ट्रूथ टेबल बघणार आहोत. या ट्रूथ टेबलमध्ये बघा मी S आणि R इथं लिहिलेलं आहे. नॉर्मली आत्तापर्यंत जे आपण ट्रूथ टेबल स्टडी केले त्या ट्रूथ टेबलमध्ये आपण काय लिहित होतो, इथं A आणि B असे इनपुट्स लिहित होतो आणि इकडं आपल्याला मिळणारा आउटपुट जे आहे ते Y या पद्धतीने लिहित होतो. आता इथं आपण काय करणार आहोत, तर A आणि B च्या ऐवजी आपण S आणि R हे नोटेशन वापरणार आहोत. S इनपुट म्हणजे काय असणार आहे, तर सेट इनपुट असणार आहे आणि R रिसेट असणार आहे. मग इथं Q मध्ये काय मिळते बघा, तुम्हाला आउटपुट मिळते. इथं फक्त आपण सांगितलं की 2 स्टेटला ते काय होते, स्टेबल होते. फ्लिप फ्लॉप जे आहे ते बायस्टेबल आहे, म्हणजे एकतर ते 0ला स्टेट असणार आहे किंवा 1 ह्या स्टेजला ते सेट असणार आहे. म्हणून ज्याला Qची व्हॅल्यू तुम्हाला 0 येणार आहे त्याला फ्लिप फ्लॉप कसं असणार आहे, तर रिसेस स्टेटमध्ये असणार आहे. आणि ज्या वेळेला Qची व्हॅल्यू ही 1 येते त्याला हे फ्लिप फ्लॉप कसं असणार आहे, तर सेट स्टेजमध्ये असणार आहे. मग इथं Qचा आपण कॉलम ड्रॉ केलेला आहे आणि Q बारचा कॉलम ड्रॉ केलेला आहे. आता ह्या आउटपुटवरनं आपल्याला 4 केसेस काय करायचे आहेत, स्टडी करायचे आहेत. ज्या पद्धतीनं आपण एक्सक्लुझिव्ह ऑर गेटचं टेबल जे आहे ते एक्सक्लुझिव्ह ऑर गेटचं टेबल स्टडी केलं किंवा आपण डी मॉर्गन्स थेरम बघितले, त्याच्यामध्ये केसेस जशा पाहिल्या तशाच या ट्रूथ टेबलवरून आपल्याला काय करायचे, तर 4 केस स्टडी करायचे. आता पहिली केस काय असणार आहे बघा, तर पहिल्या केसमध्ये इथं आपण सेट इनपुट जे आहे किंवा Sची व्हॅल्यू 0 आहे आणि Rची व्हॅल्यू सुद्धा 0 आहे. म्हणजेच काय आहे हो, तर S आणि R दोन्ही कसे आहेत, लो आहेत. मग ज्याला तुम्ही दोन्ही इनपुट्स प्रोव्हाइड केलेले फ्लिप फ्लॉपला लो असतील त्याला तुमचा फ्लिप फ्लॉप काय असतो, तर प्रिव्हियस जे काही त्याची स्टेट आहे त्या प्रिव्हियस स्टेटमध्येच तो काय असतो, स्टेबल असतो. म्हणजेच तिथं त्याची स्टेट काय होत नाही, चेंज होत नाही. म्हणून इथं काय लिहिलेलं आहे, तर नॉट चेंज. लक्षात घ्या, ज्या वेळेला दोन्ही इनपुट्स तुम्ही त्याला प्रोव्हाइड केलेले लो असतील, लो म्हणजे काय, तर इथे Sची व्हॅल्यू सुद्धा 0 आहे आणि Rची व्हॅल्यू सुद्धा 0 आहे. मग त्यावेळेला फ्लिप फ्लॉप जे आहे ते त्याची स्टेट चेंज करत नाही. म्हणजे स्टेट इथं फक्त 2च वेळा चेंज होणार आहे, एकतर 0 असणार आहे किंवा 1 असणार आहे. पण जर तुम्ही त्याला प्रोव्हाइड केलेलं इनपुट जे आहे ते लो आहे, मग त्यावेळेला
त्याची जी काही प्रिव्हियस स्टेट असणार आहे त्या प्रिव्हियस स्टेटच तो काय करणार आहे, फ्लिप फ्लॉप दाखवणार आहे, म्हणून त्याला काय म्हटलं जातं तर नो चेंज. मग आपली पहिली केस काय येणार आहे बघा, तर व्हेन S is equal to 0 and R is equal to 0, that is both inputs are low, then output remains in its previous state, that is no change. त्याला काय पण म्हटलं N/C. लक्षात घ्या पहिली केस काय असणार आहे यातली, तर ज्यावेळेला दोन्ही इनपुट्स लो असतील त्यावेळेला आउटपुट काय होतंय तर आउटपुट रिमेन्स इन इट्स प्रिव्हियस स्टेट. मग त्याच्या प्रिव्हियस स्टेटला जे आउटपुट असणार आहे त्याच स्टेटमध्ये ते आउटपुट काय असणार आहे, स्टेबल असणार आहे, म्हणून त्याला काय म्हटलं आहे तर नो चेंज म्हटलेलं आहे. सेकंड केस काय आहे बघा, केस 2. आता केस 2 बघत असताना बघा आपल्याला सेट इनपुट जे आहे ते सेट इनपुट कसं आहे हो, लो आहे, आणि आर इनपुट जे आहे ते कसं आहे, हाय आहे. बघा मी काय सांगते तुम्हाला, इथं सेकंड स्टेटमध्ये काय येणार आहे तर व्हेन S is equal to 0, that is low, and R is equal to 1, that is high. इथं आपण सेकंड स्टेज बघतोय, व्हेन S इज इक्वल टू 0, म्हणजे एक इनपुट तसं तुमचं कसं आहे तर लो आहे आणि दुसरं इनपुट कसं आहे तर तुमचं हाय आहे. मग ज्यावेळेला आपण नॉर गेट बघतो त्यावेळेला जर दोन्हीपैकी एक इनपुट तुमचं हाय असेल तर तुमचं आउटपुट काय येतं 0 येतं. मग इथं सुद्धा काय होते बघा, तुमचं आउटपुट क्यू दाखवते 0, म्हणजेच फ्लिप फ्लॉप कोणत्या मोडमध्ये जातोय तर रिसेट मोडमध्ये. त्याचंच व्हेन S इज इक्वल टू 0 म्हणजेच S कसा आहे तर लो आहे आणि R इज इक्वल टू 1 म्हणजे R ची व्हॅल्यू काय आहे तर हाय आहे. देन फ्लिप फ्लॉप शो reset state, that is Q इज इक्वल टू 0. इथं रिसेट स्टेट म्हणजे काय असणार आहे, आपण बघितले की सेट म्हणजे व्हॅल्यू 1 असते आणि रिसेट म्हणजे व्हॅल्यू काय असते 0 असते. मग सेकंड केसमध्ये काय सांगितलं आहे तर ज्या वेळेला S ची व्हॅल्यू 0 असते म्हणजेच S हा लो असतो आणि R जर 1 असेल तर फ्लिप फ्लॉप काय होणार आहे रिसेट स्टेटमध्ये जाणार आहे, म्हणून इथे Q ची व्हॅल्यू काय दाखवली 0 दाखवली आणि Q वरून काय काढली जाते तर Q बारची व्हॅल्यू काढली जाते. जर Q हा रिसेट मोडमध्ये असेल तर Q बार कशामध्ये जाणार आहे स्टेट मोडमध्ये जाणार आहे. दॅट्स वाय Q बार इज इक्वल टू 1 म्हणजे सेकंड स्टेजला आपल्याला काय मिळतंय तर Q ची व्हॅल्यू 0 मिळतोय आणि त्याचा कॉम्प्लिमेंट म्हणजे Q बारची व्हॅल्यू काय मिळत आहे 1 मिळत आहे. आता केस 3 बघूया. केस 3 मध्ये काय सांगितलंय बघा, तर केस 3 मध्ये S कसा आहे हाय आहे आणि R कसा आहे तर लो आहे, बरोबर आहे. केस 3 मध्ये S हा 1 आहे आणि R कसा आहे तर लो आहे. मग याच्यामध्ये काय होणार आहे तर दोन्हीपैकी एक इनपुट इथं सुद्धा कसं आहे तर हाय आहे. मग नॉर गेट जर बघितलं तर त्यावेळेला तुम्हाला Q बारची व्हॅल्यू काय मिळते हो तर 0 मिळते, म्हणजेच तुमचं Q बार काय होणार आहे 0 होणार आहे आणि जर Q बार हा 0 असेल तर Q तुमचं काय मिळणार आहे 1 मिळणार आहे, म्हणजेच तिथं तुमचं जे काही गेट असणार आहे सॉरी जे काही फ्लिप फ्लॉप असणार आहे ते काय होणार आहे सेट होणार आहे. इथं मी राईट डाऊन करते. व्हेन S इज इक्वल टू हाय दॅट इज 1 अँड रिसेट
is equal to 0, that is low. Then flip flop goes to set stage, that is Q is equal to 1 and Q bar is equal to 0. बघा तिसरी केस काय सांगते, तर ज्या वेळेला S ची व्हॅल्यू ही हाय असणार आहे आणि R ची व्हॅल्यू म्हणजेच रिसेटची व्हॅल्यू लो असेल, त्यावेळेला तुमचं जे फ्लिप फ्लॉप आहे ते कोणत्या मोडमध्ये जाणार आहे, तर सेट मोडमध्ये जाणार आहे. आणि मग त्यामुळे तिथे तुम्हाला क्यूची व्हॅल्यू किती मिळते, तर 1 मिळते आणि क्यू बारची व्हॅल्यू काय मिळते, तर तिथं 0 मिळते. हे झाले आपली तिसरी केस. आणि फोर्थ केस काय सांगते बघा, केस 4. केस 4 मध्ये काय सांगितलेलं आहे, तर ज्या वेळेला दोन्ही इनपुट्स हाय असतील त्यावेळेला तिथं जी कंडिशन तयार होते ती कंडिशन कशी असते, तर रेसची कंडिशन असते किंवा ती कंडिशन कशी आहे, तर अनडिफाईन आहे. केस 4, व्हेन S इज इक्वल टू 1 अँड R इज इक्वल टू 1, देन धिस कंडिशन इज अनडिफाईन. is called race condition. बघा याचं आपण काय केलेलं आहे, तर चारही ज्या केसेस आहेत ते चारही केसेस कशा आउटपुट देतात ते स्टडी केलेलं आहे. याच्यावरती तुम्हाला एक्झामला 4 मार्क्सचा क्वेश्चन विचारला जातो. राईट डाऊन कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ RS फ्लिप फ्लॉप. मग या कन्स्ट्रक्शन अँड वर्किंगमध्ये तुम्हाला तिथं काय काय मेन्शन करणं गरजेचं आहे, तर तिथे इनेबल स्टेट आणि डिसेबल स्टेट हे दोन्ही तिथं मेन्शन करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर त्याची कन्स्ट्रक्शन डायग्राम, ट्रूथ टेबल आणि ह्या ज्या 4 केसेस आहेत या 4 केसेस तुम्हाला तिथं काय करायचे आहेत, राईट डाऊन करायचे आहेत. लक्षात आलं तुमच्या की RS फ्लिप फ्लॉप जे आहे त्या RS फ्लिप फ्लॉप नॉर गेटचा यूज करून कसं कन्स्ट्रक्ट केलं जातं. याच्यातली आपण एक केस स्टडी करूया, म्हणजे ज्या पद्धतीने आपण प्रूव्ह करून बघितलं आहे एक्सक्लुझिव्ह ऑर गेट वगैरे, त्या पद्धतीने हे वर्किंगसुद्धा आपण बघू शकतो. आता ज्याला तुम्ही नॉर गेटचा यूज करता त्याला आपला फोकस कशावरती असतो, तर दोन्हीपैकी एक गेट काय होत असतं, एका वेळेला डिसेबल होत असतं. लक्षात घ्या, दोन्ही गेट डिसेबल होत नाहीत. ज्याला आपण नॉर गेट बघतो त्याला डिसेबलची कंडिशन बघितलेली आहे. मग हे डिसेबल गेट कुठलं होतं आणि कधी होतं तेही आपण काय करूया, इथं चेक करूया. आता हे जे ट्रूथ टेबल जर पाहिलं तर पहिली कंडिशन काय सांगितली, नो चेंज. म्हणजेच ज्याला तुम्ही प्रोव्हाइड केलेली दोन्ही इनपुट्स जर 0 असतील म्हणजेच लो असतील तर फ्लिप फ्लॉप काय करतं, तर त्याची जी काही प्रिव्हियस स्टेट आहे त्या प्रिव्हियस स्टेटलाच ते काय राहतं, स्टेबल राहतं आणि त्याला काय म्हटलं जातं, नो चेंज. मग आता आपण सेकंड कंडिशन बघूया, ज्याला S इज इक्वल टू 0 असणार आहे आणि R इज इक्वल टू 1 असणार आहे. आता मी ही डायग्राम बघा, या डायग्राममध्ये थोडंसं तुम्हाला इथं मी कन्स्ट्रक्शन जे आहे ते कन्स्ट्रक्शन सांगते. R इज इक्वल टू 0 ही सेकंड स्टेज जी आहे ती आपण सेकंड स्टेज स्टडी करूया. S इज इक्वल टू 0 दिले, R इज इक्वल टू 1 दिले, म्हणजेच काय होईल, तर R ची व्हॅल्यू जर 1 असेल हे झालं त्याचं पहिलं इनपुट आणि दुसरं इनपुट S इज इक्वल टू 0 म्हणजेच दुसरं इनपुट जर त्याचं 0 असेल तर ज्याला हे नॉर गेटमध्ये जाणार आहे त्याला नॉर गेटमध्ये गेल्यानंतर काय होतं, तर अप्पर नॉर गेट याच्यामध्ये काय होतं, डिसेबल होतं. मग जर नॉर गेटचा रिझल्ट आपल्याला माहिती आहे, जर दोन्हीपैकी एक इनपुट जर हाय असेल तर तुमचा Y काय येणार आहे, 0 येणार आहे. म्हणजेच इथे क्यूची व्हॅल्यू काय मिळणार आहे, आपल्याला 0 मिळणार आहे. मग ही क्यूची व्हॅल्यू जी मिळालेली आहे ती काय केलं आहे, व इथं सेकंड गेटला इनपुट म्हणून वापरले. मग सेकंड गेटचे इनपुट्स काय असणार आहेत बघा, इथं S ची व्हॅल्यू ऑलरेडी त्यांनी सांगितलेलं आहे 0 असणार आहे आणि मग सेकंड इनपुट त्याचं काय असणार आहे, तर Q असणार आहे की ज्याची व्हॅल्यू काय आहे, 0 0 आहे. मग ज्या वेळेला आपण नॉर गेटला दोन्ही इनपुट्स जर तुमचे 0 असतील तर तुम्हाला आउटपुट म्हणून काय मिळतं, तर 1 मिळतो. म्हणजेच इथं काय मिळाला, तर ह्या क्यूचा कॉम्प्लिमेंट 1 मिळाला. या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, तर हे जे आपण ट्रूथ टेबल दिलेलं आहे हे ट्रूथ टेबल आपण या पद्धतीनं सुद्धा काय करू शकतो, प्रूव्ह करू शकतो. त्याच पद्धतीने आपण जर थर्ड केस बघितली, थर्ड केसमध्ये काय सांगितले, 1 0 सांगितलेलं आहे. म्हणजे इथं
10 ज्या आला तुम्ही वापराल त्याला लोअर गेट जे आहे ते लोअर गेट काय होणार आहे, डिसेबल होणार आहे आणि त्यावेळेला तुम्हाला इथं क्यूची व्हॅल्यू 1 मिळणार आहे आणि क्यू बारची व्हॅल्यू काय मिळणार आहे, इथं 0 मिळणार आहे. लक्षात आलं तुमच्या की या RS फ्लिप फ्लॉपचं आपण कन्स्ट्रक्शन ही पाहिलं आणि वर्किंग ही पाहिलं. वर्किंगमध्ये आपण काय लक्षात घेतलं तर जे काही आपण त्याला इनपुट्स देत आहोत त्या इनपुट्सवरनं आपल्याला काय काय आउटपुट मिळणार आहे, म्हणजेच RS फ्लिप फ्लॉप जे आहे ते सेट कधी असणार आहे आणि रिसेट कधी असणार आहे हे याच्यावरनं आपण काय केलं, लक्षात घेतलं. तुमच्या नोटबुकमध्ये या ज्या डायग्राम्स आहेत आणि हे ट्रूथ टेबल जे आहे ते ट्रूथ टेबल काय करा, तुम्ही ड्रॉ करून घ्या. आपल्याला RS फ्लिप फ्लॉप अजून कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ RS फ्लिप फ्लॉप यूजिंग AND अँड गेट हे सुद्धा बघायचं आहे. पण ज्याला आपण कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ RS फ्लिप फ्लॉप यूजिंग AND अँड गेट बघणार आहोत त्याला ह्या ज्या केसेस आहेत ह्या केसेस आपल्याला तिथं प्रूव्ह करायच्या नाही आहेत. फक्त आपल्या बुकमध्ये काय दिलेलं आहे तर त्याची सर्किट डायग्राम दिलेली आहे आणि त्याचं ट्रूथ टेबल जे आहे ते ट्रूथ टेबल दिलेलं आहे. पण बुकमध्ये वर्किंग ह्याचं जे आहे ते इन डिटेल दिलेलं आहे आणि याच्यावरतीच तुम्हाला काय विचारला जाणार आहे, एक्झामला क्वेश्चन विचारला जाणार आहे. त्यामुळे हे तुम्ही प्रॉपरली तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करून घ्या. आय होप तुमचं राईट डाऊन करून झालं असेल तर आपण कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ RS फ्लिप फ्लॉप यूजिंग AND अँड गेट बघूयात. आता त्याची डायग्राम कशी आहे आणि त्याचं ट्रूथ टेबल सुद्धा कसं आहे. AND अँड गेटमध्ये केस जे आहेत त्या केस चेंज होणार आहेत. आता ही डायग्राम सुद्धा आपली काय होणार आहे, इथं चेंज होणार आहे. आपण सुरुवातीच्या डायग्राममध्ये काय केलं होतं तर नॉर गेटचा वापर केला होता. आता आपल्याला कशाचा वापर करायचा तर AND अँड गेटचा वापर करून काय करायचं आहे, याचं कन्स्ट्रक्शन करायचं आहे. आता डायग्राम बघा ह्याची सुद्धा किती सिंपल आहे. मी फक्त इथं काय करते तर नॉर गेटचा जो माझा सिम्बॉल आहे तो नॉर गेटचा सिम्बॉल काढून टाकणार आहे आणि त्या ठिकाणी काय करणार आहे तर AND अँड गेटचा जो माझा सिम्बॉल आहे तो AND अँड गेटचा सिम्बॉल इथं यूज करणार आहे आणि त्या पद्धतीनं काय करणार आहे, याचं कन्स्ट्रक्शन करणार आहे. मी बाकीचा कुठं चेंज केला आहे का डायग्राममध्ये नाही आहे. म्हणजे या पद्धतीनं तुम्हालाही जर तुमची कन्सेप्ट एखादी क्लिअर असेल तर त्याच्यापासून ज्यावेळेला तुम्ही नवीन कन्सेप्ट डिझाईन करता त्यावेळेला आपल्याला बाबा त्या जुन्या कन्सेप्टमध्ये चेंज कुठं करावं लागेल, त्यावेळेला आपल्याला नवीन काहीतरी मिळेल हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. कधी ते एक होणार आहे तुमचं तर ज्यावेळेला तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट किंवा सगळे गेट्स जर तुमचे परफेक्ट असतील त्यावेळेला तुम्हाला मग एका गेटपासून दुसरं गेट कसं डिझाईन करता येईल याचं तुमचं जे काही लॉजिक आहे ते लॉजिक इम्प्लिमेंट होणार आहे. आता आपण बघत आहोत RS फ्लिप फ्लॉप यूजिंग आता ह्या केसमध्ये सुद्धा मी अगदी थोडंसं तिथं काय करणार आहे, चेंजेस करणार आहे. ट्रूथ टेबल आपल्याला चेंज करावं लागणार आहे इथे. आता ट्रूथ टेबल बघा, त्याच्या अगोदर डायग्रामकडे लक्ष द्या. कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ RS फ्लिप फ्लॉप यूजिंग AND अँड गेट. AND अँड गेटचा यूज करून सुद्धा आपण काय करू शकतो तर याचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग करू शकतो फ्लिप फ्लॉपचं. ज्या पद्धतीनं मी मगाशी सांगितलं की AND OR गेट आणि AND अँड गेट हे कसे आहेत तर युनिव्हर्सल बिल्डिंग ब्लॉक्स आहेत की ज्याचा यूज करून आपण हे कन्स्ट्रक्शन करणार आहोत. पहिल्या केसमध्ये आपण 2 NOR गेट वापरले की जे एकमेकांना क्रॉस कपल केले होते. आता आपण अँड गेटचा वापर करून AND अँड गेटचा वापर करून काय करणार आहोत, RS फ्लिप फ्लॉप कन्स्ट्रक्ट करणार आहोत. मग मी इथं काय केलं तर हा जो सिम्बॉल दिसतोय हा सिम्बॉल कशाचा आहे हो आपला तर AND अँड गेटचा आहे. मग 2 AND अँड गेट इथं काय केलं तर एकमेकांशी क्रॉस कपल केलेले आहेत
आणि काय केलेलं आहे तर RS फ्लिप फ्लॉप इथे डिझाईन केलेलं आहे. आता ज्याला आपण एंड अँड गेट बघणार आहोत त्याला काय लक्षात घेतलं जातं तर इनेबल स्टेट लक्षात घेतली जाते. बरोबर आहे. आपण डिसेबल आणि इनेबल स्टेट बघितलं. डिसेबल स्टेट कधी असते तर ज्याला तुम्ही नॉर गेटचा वापर करता त्याला डिसेबल स्टेट असते आणि ज्याला आपण एंड अँड गेटचा वापर करतो कन्स्ट्रक्शनसाठी त्याला तिथं जी स्टेट तयार होते ती कोणती होते इनेबल स्टेट. मग आता हे आपण कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. इथं सुद्धा आपल्याला काय मिळणार आहेत तर 2 इनपुट्स आपण प्रोव्हाइड करणार आहोत. एक इनपुट असणार आहे R आणि दुसरं इनपुट असणार आहे तुमचं S आणि त्यानुसार तुम्हाला 2 आउटपुट्स मिळणार आहेत. एक आउटपुट मिळणार आहे Q की जे ऑर्डरनरी आउटपुट असणार आहे आणि दुसरं आउटपुट मिळणार आहे Q बार की जे Qचा कॉम्प्लिमेंट असणार आहे. आता ट्रूथ टेबलसुद्धा इथं अगदी स्लाइटली तुम्हाला चेंज करायचं आहे. आपण नॉर गेटचं जर ट्रूथ टेबल बघितलं तर इथं काय होतं ज्याला दोन्ही इनपुट्स लो असतील त्याला कोणती कंडिशन असते तर नो चेंज कंडिशन असते. पण ज्याला आपण एंड अँड गेटचा यूज करून कन्स्ट्रक्शन बघणार आहोत त्याला जर तुमचे दोन्ही इनपुट्स 0 0 असतील तर तिथं कोणती कंडिशन तयार होते रेस कंडिशन. बघा मी किती स्लाइटली चेंजेस करते. या पद्धतीनं तुम्हालाही जमता आले पाहिजे चेंजेस करायला आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर या ज्या 2 स्टेट आहेत या 2 स्टेट अशाच राहत आहेत की जिथं 0 आणि 1 आहे. मग आता शेवटची स्टेट जी आहे आपली नॉर गेटमधली तिथं आपण काय म्हणत होतं तर दोन्ही इनपुट्स ज्याला हाय असतील त्याला तिथं रेस तयार होत होतं. आता इथं ज्याला दोन्ही इनपुट्स तुमचे हाय असणार आहेत त्याला इथं काय होणार आहे नो चेंज होणार आहे. लक्षात घ्या मी चेंजेस फक्त 2 ठिकाणी केलेत. जे माझं पहिलं ट्रूथ टेबल होतं तेच ट्रूथ टेबल मी थोडंसं मॉडिफाय केलेलं आहे की जिथं 0 0 होतं आणि नॉर गेट असेल तर नो चेंज होतं. तिथं फक्त काय आलेली आहे आता रेस कंडिशन आलेली आहे आणि जर 1 1 असेल तर काय असणार आहे तुमची नो चेंज कंडिशन असणार आहे. म्हणजे या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे याचं ट्रूथ टेबल स्टडी करायचं आहे. आता मग माझ्या ज्या वर्किंगच्या केसेस आहेत त्या वर्किंगच्या केसेससुद्धा मी इथं काय करू शकते चेंज करू शकते. बघा जर पहिली केस काय सांगते वेन बोथ इनपुट्स आर लो म्हणजेच काय S इज इक्वल टू 0 आणि R इज इक्वल टू 0 देन बोथ इनपुट्स आर लो देन आउटपुट रिमेन्स इन रेस कंडिशन इन अनडिफाइंड स्टेट. दॅट इज रेस. जर दोन्ही इनपुट्स माझे लो असतील तर माझं जे आहे ते कशामध्ये जाणार आहे रेस स्टेटमध्ये जाणार आहे. त्याच्यानंतर दुसरी आणि तिसरी केस चेंज होते का नाही होते. वेन S इज इक्वल टू 0 R इज इक्वल टू 1 म्हणजे दोघांच्यापैकी जर एक हाय असेल तर फ्लिप फ्लॉप काय होणार आहे रिसेट मोडमध्ये जाणार आहे. त्याच्यामुळं Q इज इक्वल टू काय दाखवते तिथं 0 दाखवते आणि Q बार इज इक्वल टू काय दाखवते 1 दाखवते. तिसऱ्या केसमध्ये काय सांगितलं तर ज्याला S ची व्हॅल्यू ही 1 असेल आणि R ची व्हॅल्यू जर 0 असेल तर फ्लिप फ्लॉप गोज टू स्टेट मोड. मग त्यामुळं Q इज इक्वल टू तिथं काय आलेलं आहे 1 आलेलं आहे आणि Q बार इज इक्वल टू 0 आलेलं आहे. आणि चौथी केस काय सांगते तर ज्या वेळेला बोथ इनपुट्स आर हाय दॅट इज S इज इक्वल टू 1 अँड R इज इक्वल टू 1 देन धिस कंडिशन या कंडिशनला काय होणार आहे आता तर देन इट रिमेन्स in its previous state. लक्षात घ्या फक्त आपण वर खाली केलेलं आहे ट्रूथ टेबल. ज्याला दोन्ही इनपुट्स तुमचे हाय असतील म्हणजेच 1 असतील त्यावेळेला जर तुम्ही एंड अँड गेट वापरत असाल तर शेवटची कंडिशन काय असणार आहे तुमची तर नो चेंज असणार आहे. या पद्धतीनं आजच्या लेक्चरला आपण काय स्टडी केलं तर कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ RS फ्लिप फ्लॉप जे आहे ते यूजिंग एंड ऑर गेट अँड यूजिंग एंड अँड गेट ह्या दोन्हीचाही गेटचा यूज करून तुम्ही कन्स्ट्रक्शन कसं करू शकता आणि वर्किंग कसं करू शकता हे आजच्या लेक्चरला आपण स्टडी केलं. नेक्स्ट लेक्चरला राहिलेले जे काही 2 फ्लिप फ्लॉप आहेत म्हणजेच JK फ्लिप फ्लॉप आणि D फ्लिप फ्लॉप हे नेक्स्ट लेक्चरला आपण स्टडी करूया. गुड बाय, हॅव अ नाईस डे.